नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नैनाला आता खूप असा राग येतो. नैना अगदी धावतच या कलाकडे येते. कलाला म्हणते की काय ग कला, काय चाललं तुझं? आज तर तू माझा पाठलाग करत सौरभच्या क्लिनिक पर्यंत पोहोचली होती का? काय ग तू समजतेस कोण स्वतःला आणि माझ्यावर डाऊट कसला घेते? मुळातच तुला माझ्या या गोष्टीमध्ये नाक खुपसण्यासाठी सांगते तरी कोण? त्यावर आता कला म्हणते की हे बघ नैनाताई, अगं जरा शांत हो. परंतु नैना कुठे ऐकणारी असते. नैना म्हणते की का शांत हो? त्यावर आता कला म्हणते की ताई, अगं जसं तुला वाटतं तसं काही नाही. अगं आम्हाला सगळ्यांना तुझी खूप काळजी वाटते, पण तू तर आम्हाला एकाही गोष्टीचं नीट असं उत्तर देत नाही. अगं तुला काही पण विचारलं तर तू चिडचिड करते. अगं म्हणून मला असं करावं लागलं. पण ताई, अगं हे सर्व काही केलं मी तुझ्या भल्यासाठीच केलं. त्यावर आता नैना म्हणते की हो हो, तुला हे सर्व करण्याची काही गरज नाही. काळजी करण्याची तर काहीच नाही, कारण माझा नवरा समर्थ आहे माझी काळजी घेण्यासाठी. त्यावर आता कला म्हणते की अगं नैनाताई, तसं नाही, मला तसं म्हणायचं नाही, माझा तसा अर्थ नव्हता. तर लगेच नैना आता रागाने इनप कला असे बोलून जायला निघते. त्यावर आता लगेच कला ही नैनाला थांबवते आणि नैनाताई, तर नैना आता मागे वळून पाहते. त्यावर आता कला म्हणते की अगं नैनाताई, तुझं पोट. तर नैना रागाने म्हणते की काय आता आता काय झालं माझ्या पोटाला, म्हणून खूप असे रागाने ओरडते. तेव्हा आता कला घाबरतच म्हणते की ताई, अगं तुझं पोट असं खाली सरकल्यासारखं नाही का वाटत? अगं रजनी मॅडम सुद्धा मध्येच म्हणत होत्या, नक्की तुला बरं तर वाटतंय ना? त्यावर आता लगेच नैना म्हणते की शटअप कला, अगं उगाच काहीतरी असे मुद्दे घेऊन घरात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि हे बघ, माझी डिलिव्हरीची डेट जवळ आलेली आहे, मग आता ह्या फेज मध्ये पोट असं खाली उतरणारच ना, स्टुपिड कुठली. आणि रागाने तनतन करत आता मात्र नैना आतमध्ये जाते. तेव्हा कलाला खूप असं वाईट वाटतं. तेव्हा मात्र आता लगेच अद्वैत येथे येतो. अद्वैत म्हणतो की खरे खरे. तर कला म्हणते की काय? तेव्हा अद्वैत म्हणतो की नको माझा इतका विचार करूस. तेव्हा मात्र आता कला ही कपड्यांच्या घड्या घालत असते. आणि काय रे, तू स्वतःला कोण समजतोस आणि कोण म्हणते की मी तुझा विचार करत होते? हे बघ, मी अजिबात तुझा विचार करत नव्हते. तेव्हा अद्वैत विचारतो की नक्की का? तर कला म्हणते की नक्की काय? अरे नक्कीच. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो हो, म्हणजे जग माझा विचार करत नाही, पण जगातील कुठली तरी अशी व्यक्ती आहे की म्हणजे तू माझा विचार करते. आणि एनिवे मी माझा ग्रेटनेस अशा लोकांसमोर प्रूव्ह करत नाही. आणि एनिवे खरे तू इथून उठ आणि तिकडे बस. तर कला विचारते की का रे? तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं तू माझ्या एरियामध्ये बसली. तेव्हा आता कला म्हणते की माझं काम झाल्यानंतर मी ते उठेल आणि तिकडे बसेल. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, अगोदर उठायचं. त्यावर आता कला म्हणते की नाही उठणार. तर अद्वैत म्हणतो की उठ. कला म्हणते की नाही. तेव्हा आता अद्वैत मुद्दाम जे काही कपड्यांच्या घड्या तिने घातलेल्या असतात तर त्यास एक एक कपडा घेतो आणि पूर्णपणे विस्कटून तो बाजूला तिकडे सोप्यावर फेकतो. कलाला राग येतो. कला म्हणते की अरे चांदेकर, काय हे? अरे चांदेकर थांब ना. अरे वेड लागलं का तुला? प्रेस केलेले कपडे आहे आणि तरी सुद्धा ते तुझेच कपडे आहे, तरी सुद्धा तू फेकतोस. त्यावर आता अद्वैत विचारतो की मी केलं का? तर कला म्हणते की हो मी केलं, त्याची घडी मी घातली. तेव्हा अद्वैत म्हणतो की बरं, तू जशी माझ्याशी वागतेत ना, अगदी तशीच मी तुझ्याशी वागणार. तेव्हा आता कलाला खूप राग येतो. कला म्हणते की खरंच तू खूप असं विचित्र आहेस. हो बरं बाजूला, खूप असे काम तू वाढून ठेवत असतो. तेव्हा आता अगदी आयटीत अद्वैत त्याच्या जागेवर बसतो आणि कलाला म्हणतो की कला, हे बघ, जेव्हा तुझा हा पसारा बंद म्हणजे आवरून होईल ना, तेव्हा लाईट मात्र बंद कर. आणि जे काही ते घडी घातलेले आणखीन कपडे आहे ते सुद्धा आता कलाच्या अंगावर फेकतो. आणि मी आता झोपतो असे कलाला म्हणतो. तेव्हा कला रागाने त्याच्याकडे पाहत असते. गुड नाईट बोलतो. तर कला रागाने म्हणते की गुड नाईट. त्यावर आता सकाळ होते. कला ही झोपेलच असते. तेव्हा लगेच जे काही त्यांच्यामध्ये ती साडी मध्ये टाकलेली असते तर ती कलाच्या अंगावर येत असते, अगदी वाऱ्याची झुळूक आल्यासारखी. कलाला वाटतं की नक्की आता अद्वैतच असं करतोय, म्हणून ती म्हणते की चांदेकर, अरे झोपून दे ना, मला वेड लागलं का तुला? झोपून दे. आणि जेव्हा उठून पाहते तर तेव्हा अनेक वेळा साडी तिच्या अंगावर येते आणि उठून पाहते तर तेथे अद्वैत नसतो. अद्वैत हा तयार होत असतो. तेव्हा कला म्हणते की काय रे, तुला वेड लागलं का? तेव्हा अद्वैत अगोदर तिला भॉ करतो. तेव्हा कला म्हणते की अरे तू ठार वेडा आहेस, ठार. एकदा नाही 10 वेळा मी तुला म्हणणार. अरे छान अशी सुखाने मी झोपले होते, कशाला उठवलंस? अरे याला छळ म्हणतात चांदेकर, छळ. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरं, काही पण खरे, अगं थोडीशी तू पण शूरवीर झालीस. त्यावर आता कला म्हणते की म्हणजे तुला काय म्हणायचं? तर अद्वैत म्हणतो की हे बघ, जंगलात असताना जेव्हा मी तुला भॉ केलं होतं तेव्हा तर खरंच तू खूप घाबरली होती. तत मम असं झाली होती तुझी, अगदी बाहेरून पूर्णपणे हादरली होती. तेव्हा आता कला म्हणते की अरे तुला
मम पप्पा सुद्धा म्हणता येत नाही आणि हे बघ मी एवढी काही घाबरली नव्हते, थोडीशी घाबरली होते. तर अद्वैत म्हणतो की नाही तू घाबरली होती, मी स्वतः बघितलं. ऍक्च्युली मी त्याच वेळेस तुझ्या चेहऱ्याचा फोटो काढायला हवा होता, एवढी मोठी फ्रेम करून मी येथे बेडमध्ये लावली असती. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ कुठलाही नॉर्मल माणूस अशा सिच्युएशन मध्ये असा रिॲक्ट होतो आणि तेव्हा मात्र परिस्थिती झालीच तशी होती. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही काही तू असं रिॲक्ट करत नाही. तर कला विचारते की मग काय रे तू नॉर्मल आहेस का? नाहीस ना. तर अद्वैत म्हणतो की हे बघ विषय मात्र बदलू नको, घाबरत कुठली डरपूक खरे. अगं मान्य कर तू घाबरटच आहे. त्यावर आता कला म्हणते की झाले का तुझे, झोपू का आता मी? अरे कशाला उठवलं ते तरी सांग ना मला. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो तूच माझ्याकडे हे सर्व मागितलं ना. तर कला म्हणते की मी आणि काय रे काय मागितलं आणि कधी? तर अद्वैत म्हणतो की तूच मला म्हणाली कॉलेजमधील अद्वैत चांदेकर कुठे कुठे जात होता तेथे मला घेऊन चल म्हणून. अगं चल ना मग उठ ना. तर आता मात्र अद्वैत स्वतः तयार झालेला असतो आणि कलाला आता जे काही तिने थँक्यू बदल्यात जे काही मागितलेलं असतं आणि ते अद्वैतने आता पूर्ण करायचं ठरवलेलं असतं. तेव्हा आता कलाला खूप असा आनंद होतो. कला लगेच धावतच उठते. अय्या खरंच तुम्हाला घेऊन जातोय? तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ अय्या आणि बैया करायची काही एक गरज नाही, एकतर माझ्याकडे वेळ फार कमी आहे आणि ऑफिसमध्ये खूप अशी कामं आहेत. तर कला इतकी खुश होते आणि लगेच इतकी पटकनी रेडी होऊन येते आणि चल चल पटकनी मी रेडी सुद्धा झाले. तर अद्वैत म्हणतो की काय ग रेडी सुद्धा झालीस? रोज तर इतक्या लवकर तू काही रेडी होत नसते. तर कला ही म्हणायला लागते की मी रोजच, परंतु अद्वैत लगेच म्हणतो की चल लवकर. तेव्हा कला म्हणते की अरे 1 मिनिट थांब ना चांदेकर, अरे माझी पर्स, आणि पर्स घेऊन येते. अरे चांदेकर 1 मिनिट. तेव्हा अद्वैत पुन्हा म्हणतो की चल ना लवकर. दोघे बाहेर येतात. कला विचारते की काय रे पण चांदेकर, अरे तू मला नेतोयस कुठे? तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं चल चल लवकर, सांगतोस ना तुला. तेव्हा कला म्हणते की चल. तर अद्वैत तिला म्हणतो की तू तिकडे कुठे चालली? तेव्हा कला म्हणते की अरे कारकडे. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं कारकडे नाही जाणार आपण, कारमधून नाही. आणि अद्वैत म्हणतो की टूटू अगं बाईकने जाणार आहोत. तेव्हा अद्वैत सुद्धा अगदी खूप खुश असतो. तेव्हा कलाला खूप असा आनंद होतो आणि ती मनात म्हणते की ह्या चांदेकरला मी पहिल्यांदाच इतकं असं खुश उत्साही पाहते. मला तर असं वाटतं की कदाचित आज वेगळा चांदेकर बघायला मिळेल, म्हणून कला अशी खूप अशी खुश होते. तेव्हा अद्वैत बाईक घेऊन येतो आणि बस लवकर असे म्हणतो. तर कला म्हणते की थांब थांब रे, आणि कला ही बाईकवर बसते. तर अद्वैत विचारतो की बसली ना नीट, निघायचं ना मग? तेव्हा आता कला म्हणते की गणपती बाप्पा. तर अद्वैत आपला म्हणतो की मोरया. आणि दोघे अगदी इतकी छान कपल्स इतकी सुंदर दिसत असतात आणि अगदी छान असे ते गाडीवरून अगदी एन्जॉय करायला येतात. तेव्हा मात्र आता बाईकवरून येत असताना कला ही आपले केस असे क्लच सोडते आणि केस व्यवस्थित वर असे क्लचने बांधत असते. तेव्हा तिचा पदर खाली असतो. तर अद्वैत ओरडतो की खरे खरे पदर. कला म्हणते की पदर काय? तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं खरे तुझा पदर उडतोय, तो बाकींच्या गाडीमध्ये अडकेल किंवा आपल्याच गाडीमध्ये अडकेल, बांध बरं तो पदर. तर कला ही पदर सावरते आणि हो तेवढं काही मला कळतंय. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला तेवढं कळतंय मग बांध ना. अगं पदर उडवायला काही शूटिंग सुरू आहे का आणि मला पकडून काही पाडायचा प्लॅन आहे का तुझा? त्यावर आता कला म्हणते की अरे आपण कधीही एक गोष्ट एकत्र करतो का? तेव्हा अद्वैत मुद्दाम गाडी इकडून तिकडून अशी फास्ट घेतो. तर कला म्हणते की बावळट, अरे चांदेकर पडले असते ना मी. तेव्हा अद्वैत म्हणतो की तूच बावळट आणि तूच मुद्दामून करते, तू मान्य कर बरं अगोदर की तुझा मला पाडायचा प्लॅन आहे म्हणून. अद्वैत म्हणते की नाही नाहीतर वाढू का स्पीड, म्हणून अद्वैत थोडीशी गाडीचा स्पीड वाढवतो. तेव्हा कला ही त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि अद्वैत अरे अद्वैत ठीक आहे आणि हे बघ तुझ्या पोकळ धमक्यांना मात्र मी नाही घाबरत, परंतु तुझं समाधान व्हावं म्हणून मी मान्य करते. अरे बाबा तुझं बरोबर आहे, झाले ना मग आता? तर अद्वैत म्हणतो की व्हेरी गुड आणि हे बघ आपण जर बरोबर वागलो तर बरोबरच्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. मात्र एका काही टपऱ्यासमोर आता तो येऊन गाडी थांबवतो. तेव्हा कला आणि अद्वैत गाडीच्या खाली उतरतात. तर कला म्हणते की अरे चांदेकर ही तर टपरी आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मी कधी म्हंटलो की हे 5 स्टार हॉटेल आहे म्हणून? त्यावर कला म्हणते की अरे तसं नाही, म्हणजे तू टपरीवर येऊन चहा घ्यायचास का? तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं किती प्रश्न विचारशील, पोहोचलो ना आता चल ना मग. कला म्हणते की म्हणजे तू आधी चहा प्यायचा आणि जी कॉफीची नाटक आहे ती हल्लीची आहेस ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ तुला काय करायचं आणि येथे ह्या टपरीवर अख्ख्या जगात चहा दिला जातो, पण
माझ्यासाठी येथे मात्र स्पेशल कॉफी बनवली जाते, म्हणून तर येथे आल्यानंतर मला खूप काही असं मस्त वाटतं. आता अद्वैत आणि कला त्या टपरी जवळ येतात आणि जे काही काका असतात तर ते काका अद्वैतला म्हणतात की काय, तर अद्वैत म्हणतो की नमस्कार भाऊ, अहो ओळखलत का मला. तेव्हा मात्र आता ते काका म्हणतात की अरे तू चांदेकरच ना. तेव्हा अद्वैत खुश होतो की खरंच किती परफेक्ट तुम्ही मला ओळखलंस. तेव्हा ते काका म्हणतात की अरे तू आणि तुझ्या ग्रुपचा हा अड्डा होता. तेव्हा कलाला सुद्धा खूप असं आनंद वाटत असतो. कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघून हसतात. तेव्हा काका म्हणतात की अरे कितीतरी वर्षांनी तुझे हे या नाक्यावर पाय वळले. तेव्हा आता अद्वैत सांगतो की ऍक्च्युली कसं झालं की आमच्या घरी ही खरे कॉफी बनवते, पण बरी बनवते तशी, पण जगातील बेस्ट कॉफी कशी असते हे दाखवण्यासाठी मीला मुद्दाम येथे घेऊन आलो. तर कला ही काकांना नमस्कार करते. तेव्हा मात्र आता काका विचारतात की ही कारभारीनच ना. तेव्हा कला अगदी खुश होऊन आपलं मंगळसूत्र दाखवते. तेव्हा काका खुश होतात. तेव्हा आता अद्वैत तिला म्हणतो की अगं हो म्हणायचं, लगेच असं पुढं करून मंगळसूत्र दाखवायचं नसतं, त्याची काय गरज आहे. तेव्हा कला ही अद्वैतकडे पाहतच असते. तर काका म्हणतात की बसा, तुम्ही खाली बसा. तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की बस आता, आणि काका त्यांच्यासाठी कॉफी बनायला घेतात. तर आता काका विचारतात की काय तुम्ही काय घेणार, चहा किंवा चांदेकरांची स्पेशल कॉफी. तर अद्वैत खुश होऊन म्हणतो की कॉफी. त्यावर आता कला म्हणते की नाही मला चहा आणि त्याला कॉफी. तर अद्वैत म्हणतो की कशाला, आणि नाही काका तुम्ही तिचं काही ऐकू नका, तिला सुद्धा कॉफीच द्या. आणि काय ग खरे आपण येथे कशासाठी आलो, तुला त्या कॉफीची टेस्ट कळावी म्हणूनच ना. आणि काकांना म्हणतो की तुम्ही हिला सुद्धा कॉफीच द्या. तेव्हा आता कला म्हणते की काही जरी बोललो तर तुला प्रॉब्लेमच होतो. मंगळसूत्र दाखवलं तरी सुद्धा म्हणतो की कशाला दाखवलंस, मग त्यांना कसं कळणार की आपलं लग्न झालेलं आहे म्हणून, आणि मीच तुझी बायको आहे म्हणून. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं कळणार कसे म्हणजे, अगं ते तर तुला कारभारीन म्हणालेच आणि दिसतंय ना ते गळ्यामध्ये मंगळसूत्र, बोलून दाखवायची काय गरज आहे अशी. तेव्हा आता लगेच काका ही दोघांना ती स्पेशल वाली कॉफी आहे तर ती आणून देतात आणि घ्या चांदेकर असे म्हणतात. तेव्हा कला ही कॉफी पिते आणि अद्वैत सुद्धा, आणि कला म्हणते की खरंच खूप कॉफी मस्त आहे. त्यावर आता अद्वैत म्हणतो की बघ भरं म्हणलं होतो की नाही मी, माझी निवड कधीही चुकत नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की वा कमाल, आणि कॉफी पितो आणि दादांना म्हणतो की भाऊ एकच नंबर कॉफी बनली. तेव्हा अद्वैत म्हणतो की शेवटचा घोट, आणि अगदी उत्साहाने पितो. कलाच्या हातातील जो ग्लास आहे तो हातात घ्यायला लागतो, परंतु कला म्हणते की नाही मी ठेव. अद्वैत म्हणतो की अगं दे इकडे. तेव्हा अद्वैत आपल्या पॉकेटमधून 500 रुपयाची नोट काढतो आणि काकांना द्यायला सांगतो, परंतु काका म्हणतात की अरे हे तर 500 आहे, फक्त 40 रुपये झालेत, सुटे नाही का. तेव्हा अद्वैत म्हणतो की 40 फक्त कॉफीचे झालेत, पण तुम्ही जे काही प्रेम दिलं ना आणि आठवणीने जो काही पाहुणचार दिला त्याचं काय. तेव्हा आता काका खुश होतात आणि अद्वैत लगेच त्यांच्या पाया पडतो. तर काका आशीर्वाद देतात, परंतु आता एकट्याने नाही तर जोडीने. आणि बघ ना तिने कसं अभिमानाने मंगळसूत्र दाखवलं, परंतु तू सुद्धा जेथे जाशील तेथे तिला जाताना बरोबर नाही. तेव्हा अद्वैत आणि कला हे जोडीने पाया पडतात. तेव्हा आता काका खुशून आशीर्वाद देतातच, परंतु अद्वैतला म्हणतात की इतका मोठा तू ऑफिसर झालास, परंतु भाऊला मात्र काही विसरला नाहीस, म्हणजे काकांना. अरे अधूनमधून येत जा, हा भाऊ आता खूप असा म्हातारा झाला. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही अजिबात नाही, अहो म्हातारा बितारा असं काही म्हणायचं नाही, तुम्ही चिरंतर होणार. तेव्हा आता काका म्हणतात की हो रे बाबा, अरे मी कितीही म्हातारा झाला तरी सुद्धा तुझी पोरं सुद्धा माझ्याकडेच कॉफी प्यायला येतील हे मात्र नक्की. तेव्हा अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहतात. त्यावर आता अद्वैत म्हणतो की चला येतो मी आता, काळजी घ्या, भेटू आपण लवकरच. अगदी निघेपर्यंत बाय बाय करतो, भेटू पुन्हा असे म्हणतो. आणि तो कलाला सांगत असतो की हे बघ ऍक्च्युली मी नेहमी कोणत्याही कामासाठी जायचो ना तर भाऊंच्या पाया पडून जायचो, त्यांना नमस्कार करून जायचो, पण माझी सगळं काही कामं पूर्ण व्हायची. तेव्हा असं खूप काही आठवणी तो कलाला सांगत असतो आणि कला सुद्धा वा वा म्हणत खुश होत असते. तेव्हा अद्वैत खरंच एक चांगला माणूस आहे हे कलाला आज मात्र त्याचं आणखीन एक दर्शन घडतं. तेव्हा आता कला ही अगदी त्याचं सर्व ऐकून त्याच्याकडे एकटक अशी पाहत असते आणि मनात म्हणते की खरंच किती चांगलं आहे. खरंच चांदेकरचं हे रूप मी कधीही बघितलेलं नाही. नेहमीचा चांदेकर आणि आत्ताचा चांदेकर यात जमीन आसमानचा फरक आहे. खरंच किती मस्त आहे हा, एकदम आनंदी, अगदी मोकळा ढाकळा, अगदी आवडेल असा, म्हणजे स्वभावाने आवडेल असा. म्हणून कला ही खूप अशी इम्प्रेस होत अद्वैतकडे एकटक पाहत असते आणि अद्वैत लहानपणीच्या छान अशा आठवणीच्या गप्पा कलाला सांगत असतो. तेव्हा अद्वैत हा कलाला चुटकी वाजवतो आणि काय खरे निघायचं का असे विचारतो. तेव्हा कला म्हणते की हो हो, आणि दोघे बाईकवर बसतात आणि निघून जातात. त्यानंतर मात्र आता इकडे ह्या नैनाला हेच टेन्शन असतं की आता त्या सौरभचं तोंड कसं बंद करू, काय करू, नक्की खरंच काही कळत नाही. आणि बोल नैना काहीतरी विचार कर, परंतु आता मात्र काही असं सुचेनासं झालं आणि एकतर दिवस सुद्धा आता भरत आला, त्यामुळे आता सगळ्यांचे डोळे बाळ कधी येणार आहे याकडेच लागलेले आहे. जर या सौरभला थोडेफार पैसे दिले
असते तर खरंच मी त्याकडून काही मदत तर घेऊ शकले असते. मग आता हे पैसे कुठून आणू, काय करू नक्की. आणि सध्या तर सगळे काही ऑनलाईन पेमेंट करतात आणि कुणाकडे जास्त कॅश सुद्धा नसते. आणि परत काहीतरी असा डोक्यात विचार येतो की सगळे काही ऑनलाईन पेमेंट करतात हे तर बरोबर आहे, पण आबा मात्र काही ऑनलाईन पेमेंट नाही करत. ते तर सर्व काही व्यवहार अगदी कॅश मध्येच करतात. त्यामुळे यस, त्यांच्या कपाटामध्ये अगदी भरपूर कॅश मला अगदी मिळू शकते. फक्त मला तेथे हात मारावा लागेल एवढंच. गुड जॉब नैना, नाईस. आणि घड्याळात पाहते तर तिला समजते की आता मात्र आबांची मंदिरात जाण्याची वेळ झाली आहे. एकदा की ते घराच्या बाहेर पडले तर मला तेथे जाऊन माझं काम करता येईल. म्हणून आता नैनाही आबांच्या कपाटातून पैसे चोरण्याचं ठरवते आणि कामाला लागते. त्यानंतर मात्र आता कला आणि अद्वैत थोडस पुढे येतात आणि अद्वैत गाडी थांबवतो आणि कलाला म्हणतो की उतर. त्यावर आता कला खाली उतरते आणि अद्वैतला विचारते की हे काय रे, येथे आपण का आलो. त्यावर आता अद्वैत म्हणतो की हे बघ, फालतू प्रश्न काही विचारू नकोस, थांब जरा. तेव्हा आता लगेच जे काही मिसळीचं दुकान असतं तर ते बंद दिसतं. म्हणून तो तेथील टपरीवाल्याला विचारतो की काय हो, हे मिसळीचं दुकान बंद आहे का कायमचं बंद आहे का असं. तेव्हा आता तो माणूस म्हणतो की खरंच साहेब माहिती नाही का. तेव्हा आता अद्वैत पुढे येतो आणि एका दुसऱ्या टपरीवाल्याला विचारतो की काय हो, एक्सक्यूज मी, हे मिसळीचं दुकान आज बंद आहे का. तेव्हा मात्र आता तो सांगतो की आजच नाही साहेब, ते कायमचं बंद आहे. तेव्हा मात्र अद्वैत विचारतो की आहो ते मिसळीचे ओनर ते पवार काका ते कुठे आहेत. तर आता तो मुलगा सांगतो की ती मुंबईला शिफ्ट झाली. तेव्हा अद्वैत त्या मुलाला थँक्यू बोलतो. तेव्हा कलाही त्याच्याजवळ येते आणि अद्वैतला म्हणते की काय रे, काय हवं होतं तुला. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं खरे, कॉलेजमध्ये असताना ह्या टपरीवर मी मिसळ खाण्यासाठी येत होतो, परंतु आता मात्र ते बंद आहे. तेव्हा कला म्हणते की काय रे चांदेकर, अरे तू काही चेष्टा करतोस का माझी. अद्वैत विचारतो की काय ग, त्यात काय झालं आता. तेव्हा कला म्हणते की वाव, द ग्रेट चांदेकर, मिसळीच्या स्टॉलवर येऊन मिसळ खात होतास, माझा खरंच विश्वास नाही बसत. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, अगं कोल्हापूरमधील टपरीवरील जी काही मिसळ असते तर ती जगात भारी असते, हे तुला इतकं सुद्धा माहिती नाही. त्यावर आता कला म्हणते की अरे हे तर मला माहिती आहे, पण तुला कसं माहिती ते. मुळात तू टपरीवर येऊन मिसळ खायचा का, आणि काय रे तुला मिसळ आवडते हे अगोदर तू का सांगितले नाही. त्यावर आता अद्वैत म्हणतो की का, आणि तुला का सांगू मी, तू कोण आहेस, माझी मैत्रीण की गर्लफ्रेंड. तेव्हा मात्र कला म्हणते की अरे बायको आहे मी तुझी, आणि असं उद्धटासारखं का बोलतोस रे तू माझ्याशी. त्यावर आता लगेच अद्वैत म्हणतो की कारण तू अति आगाऊ आहे, अशा लोकांबरोबर असंच बोलायचं असतं. त्यावर आता कला म्हणते की चल आता जाऊयात मग. तर अद्वैत म्हणतो की नाही, असं कसं, एकतर आता मिसळीचा विषय निघाला त्यामुळे मिसळ तर खावीच लागेल. चल बरं आपण दुसरी टपरी शोधूया. तर कला म्हणते की दुसरी टपरी, अरे चल आपण आपल्या टपरीवर जाऊया. त्यावर आता अद्वैत म्हणतो की काय आपल्या. तर कला म्हणते की अरे हो, खऱ्यांची सुद्धा मिसळ आहे. अरे खऱ्यांची मिसळ ही अख्ख्या कोल्हापूरमध्ये फेमस आहे, तुला माहिती नाही का. तर अद्वैत म्हणतो की हो हो, ते तर मला माहितीच आहे, परंतु आपल्या का. चल. तेव्हा मात्र अद्वैत जायला निघतो, परंतु कला तेथे त्या टोपीवाल्याच्या दुकानासमोरच थांबते आणि टोपीवाल्या दुकानदाराला विचारते की काय हो, ती टोपी कितीला आहे. तेव्हा ते आता दुकानदार म्हणतो की ती 100 रुपयाला, ही 80ला. तेव्हा अद्वैत लांबून ओरडतो की ए टोपीवाली, अगं चल ना आता. त्यावर आता कला म्हणते की अरे मी जर तुझी मैत्रीण असते तर तुला नेलं असतं आमच्या टपरीवर. त्यावर आता अद्वैत म्हणतो की काय ग, आता भर रस्त्यामध्ये तू माझ्याकडून वधून घेणार आहेस. तेव्हा कला म्हणते की अरे अगदी तसं नाही, परंतु तू मान्य कर ना मी तुझी मैत्रीण आहे म्हणून, म्हणजे मी तुला हक्काने आमच्या स्टॉलवर नेईल. त्यावर आता अद्वैत म्हणतो की मी कशाला मान्य करू. तर कला म्हणते की मग नको जायला आपण. आणि मुद्दाम कला ही त्या दादांना विचारते की त्या टोपीची काय किंमत आहे. तर तो दादा सांगतो की 100 रुपये. त्यावर आता लगेच अद्वैत म्हणतो की बरं बरं, खरं आहे, जरी मी मान्य करत नसलो तरी सुद्धा त्या टपरीचे जे काही ओनर आहे ना ते माझ्या मिस्टर खले ओळखीचे आहेत. त्यावर आता कला म्हणते की हे बघ, ते माझे बाबा आहेत. त्यावर आता अद्वैत म्हणतो की हो हो मला माहिती आहे, आणि जर तुला मिसळ हवी असेल तर चल तू माझ्या सोबत. म्हणून अद्वैत जायला निघतो तर कला ही त्याच्या पाठीमागे पळत येते आणि चांदेकर आणि गाडी जवळ येऊन उभी राहते. आणि काय रे इतकी कशाला घाई करतोस रे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की ही कोणती पद्धत आहे तुझी. त्यावर आता कला म्हणते की हे बघ, आमची टपरी काही बंद होत नाही, आणि जरी टपरी बंद झाली तरी सुद्धा मी तुझ्यासाठी उघडायला लावेल ती, माझा तिकडे खूप असा वशिला आहेस. त्यावर आता अद्वैत म्हणतो की मग चल ना. त्यावर आता कला म्हणते की अरे चांदेकर, पण तू असं काही असशील असं काही इमॅजिन मी केलं नव्हतं. त्यावर आता अद्वैत विचारतो की असा म्हणजे नक्की कसा. त्यावर आता कला म्हणते की अरे असाच एकदम असा
असा सिंपल, टपरीवर जाऊन चहा पिणारा, टपरीवर जाऊन मिसळ खाणारा आणि भुरकर असा बाईक चालवणारा सिंपल मॅन. तर अद्वैत म्हणतो की हो हो परफेक्टली मी असंच आहे, शो ऑफ करत नाही कधी. तर कला म्हणते की हो हो सर्वसामान्य असल्याचं सुद्धा कधीही कोणी शो ऑफ करत नाही, उलट मी फक्त 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन खातो, बाटलीतूनच पाणी पितो याचा शो ऑफ करता आणि त्याला काय म्हणतात, त्याला माज म्हणतात. तेव्हा मला असं वाटलं होतं की तू तो आहेस. त्यावर आता अद्वैत म्हणतो की बघितलंस ना, तुला किती चुकीचा वाटतो, किती चुकीचा विचार करते. त्यावर आता कला म्हणते की अरे तू माजुरा तर आहेस, परंतु अरे तू साधा सुद्धा आहे हे मला आज कळलं. त्यावर आता अद्वैत म्हणतो की जास्त काही बोलू नकोस. तेव्हा अद्वैत विचारत असतो तर कला ही चुटकी वाजत म्हणते की काय रे कसला विचार करतोस. तर अद्वैत म्हणतो की ऍक्च्युली मला सगळं काही एन्जॉय करायला आवडतं. तुला माहिती आहे ना, मी कॉलेजमध्ये असताना मला आबा कायम सांगायचे की पैसे कधी उधळायचे नाही, एन्जॉय करणं म्हणजे काही पैसे उधळणं नाही, छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधायचा असतो. आणि हे बघ इनफॅक्ट म्हणजे कॉलेजमध्ये असताना मला असा कमी पॉकेट मनी भेटायचा दर महिन्याला आणि तेवढ्याच पॉकेट मनी मध्ये मला महिनाभराचा खर्च भागवावा लागायचा. कला ते ऐकून म्हणते की अरे तू आज सुद्धा ते शिकवण काही विसरला नाहीस, म्हणजे आज सुद्धा तू काही पैसे असे उधळत नाही. यावर आता लगेच ऐकून अद्वैत म्हणतो की मी इनफॅक्ट असं की एकदा म्हणजे जी काही गोष्ट आहे ती शिकलेली कधीही विसरत नसतो. आणि काय ग तू काय करायची. तर कला म्हणते की हे बघ मी काय करायचे, अरे आमच्याकडे तर पैसेच नव्हते उधळायला, त्यामुळे अशी काही मुभा आम्हाला नव्हती आणि खरंच कौतुकास्पदच आहे. तर अद्वैत विचारतो की म्हणजे काय. हे बघ आहेच मी कौतुकास्पद, कौतुक प्रधान, कौतुक मिश्रित, कौतुक. तर कला म्हणते की पुरे पुरे अरे कळलं मला. तर अद्वैत म्हणतो की अगं तशी तू सुद्धा समाधानी आहे, म्हणजे फार काही असा डिमांड्स नसतात तुझ्याकडे कितीही पैसे असले तरी ते कसे वापरायचे हे तुला कळतात. ते ऐकून आता कला म्हणते की बरं चला आता आपल्यात काहीतरी असं कॉमन आहे हे तुला कळलं. तर अद्वैत पुन्हा चिडतो आणि जरा काही बोललो म्हणून लगेच झाडावर चढू नकोस, आणि तसे तर माझ्यामध्ये असे अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्या तुझ्यात कुठे आहे. त्यावर आता कला म्हणते की हे बघ मी समजूतदार आहेस तू नाही. त्यावर आता अद्वैत म्हणतो की अति आगाऊ लोकांसमोर मी असा माझा समजूतदारपणा वेस्ट करत नाही. त्यावर आता कला म्हणते की म्हणजे आपण समजूतदार नाही हे कबूल करायचं नाही आणि समोरच्याला मात्र सतत ऐकवत राहायचं. त्यावर आता अद्वैत म्हणतो की काय ग एकदा स्टार्ट झाली तर बटन स्टॉपचं नाही का तुझ्याकडे, आणि चल हो बरं बाजूला मला गाडी स्टार्ट करून दे. त्यावर आता कला म्हणते की काय रे तुला काय वाटतं की तू कधीच काहीच बोलत नाही का, कायम शांतच असतो, शांत माणूस आहेस का तू. तर अद्वैत म्हणतो की हो मी तर खूप असा कमकुवत माणूस आहे आणि मी काय मला चांगलंच माहिती आहे. तर कलाला हसायला येतं. अद्वैत म्हणतो की चल हो बाजूला. कला बाजूला होते तर अद्वैत गाडीवर बसतो आणि हे बघ जास्त बोलू नकोस तर मी तुला गाडीवरून पाडेल. तर कला म्हणते की अरे मी काही एकटी पडणार आहे का, मी तुला घेऊन पडेल, मी तुला नाही घाबरत. तर अद्वैत म्हणतो की हो हो बघू, बस तर खरी तू गाडीवर. तर कला गाडीवर बसते. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू काय म्हणाली घाबरत नाही. तेव्हा अद्वैत मुद्दाम असा फास्ट स्पीडने गाडी काढतो. तर कला म्हणते की चांदेकर, आणि कला ही मुद्दाम आता दोन्ही हाताने अद्वैतला अगदी आवळून धरते. तेव्हा आता अद्वैतला सुद्धा खूप छान वाटत असतं आणि कलाला सुद्धा, दोघेही अगदी खुश होऊन हसत असतात. आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नैना ही पैसे चोरायला आबांच्या रूम मध्ये येते, कारण आबा हे आता मंदिरात गेलेले असतात आणि त्याच संधीचा फायदा घेऊन ती कपाटाच्या लॉकर जवळ येते आणि त्यातून काही पैसे घेते. कुणालाही कळण्याच्या अगोदर मी हे पैसे सौरभला देऊन टाकते, म्हणजे माझ्यावर काही संशय येणार नाही. म्हणून आता अगदी नैना पैसे घेऊन अगदी लपवत जात असते. तर आता रोहिणी पाहते. तेव्हा रोहिणी म्हणते की असे काहीतरी लपवत असण्यासारखं घेऊन का गेली असेल ही, काय असेल. म्हणून आता रोहिणीला संशय येतो आणि तिचा पाठलाग करायचं ठरवते. त्यानंतर आता अद्वैत आणि कला एका ठिकाणी आलेले असतात. तर एक माणूस कलाच्या अंगावर बाईक घेऊन येतो. तर अद्वैत कलाला बाजूला करतो आणि तो माणूस आता रागाने कलाकडे पाहत असतो. तेव्हा अद्वैत आणि जेव्हा तो माणूस एकमेकांकडे पाहतात तर दुसरा तिसरा कोणी नसून तो आपल्या अद्वैतचा मित्र असतो. तेव्हा दोघेही एकमेकांच्या हातामध्ये हात देतात. तर तो मित्र म्हणतो की काय रे किती वर्षाने भेटतोयस. अद्वैत लगेच आपल्या कलाची ओळख करून देतो की ही माझी बायको. तेव्हा कला म्हणते की हाय. तेव्हा ते दोघे गप्पा मारत असतात. परंतु कलाला जेव्हा आता अद्वैतने तिची ओळख अगदी बायको म्हणून करून दिलेली आहे म्हणून तिला खूप असं छान वाटत असतं, म्हणून ती अगदी खुश होऊन अद्वैतकडे पाहत असते. आणि काय चांदेकरने माझी ओळख बायको म्हणून करून दिली म्हणून तिला खूप असा आनंद वाटत असतो. अगदी असे मनात तिच्या गुदगुल्या होतात. अगदी खुश होऊन रोमांटिक होऊन ती आपल्या अद्वैतकडे पाहत असते. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.